छत्रपती संभाजीनगर सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जिल्हा वकील संघ यांच्या वतीने वकिलासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। बगाटे साहेब या दोघांनी सुद्धा सदर PI वरती योग्य ती कारवाई करून व त्या दिवशी काय घटना झाली होती त्याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आणि आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आमचा इथं मोर्चा संपन्न झालेला आहे। तर आता येईल त्या 15 दिवसात आम्हाला वाट बघायची की काय कारवाई होती ते आम्ही त्यासाठी थांबलो। जर नाही कारवाई झाली तिथून पुढे आम्ही आता इथून पुढे आमचा एक पाऊल उचलला आम्ही। जिल्हा वकील संघाचे सभासद सिद्धार्थ बनसोडे व किशोर वैष्णव सातारा पोलीस स्टेशन परिसरातील उडान पुलावरून जात असताना एका बुलेटस्वार वाहन बेजबाबदारपणे चालवून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू होता। यावेळी बुलेटस्वाराने वकिलांना मारहाण केली। तुम्ही आता मोठा वकील संघ घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, आयुक्ताला काय मागणी? आम्ही जे दिलेलं आहे की एक वकील आहे ज्यांना कायद्याचं ज्ञान असतं वकिलांना, आणि अशाच लोकांना तुम्ही जर बेकायदेशीररित्या पोलिसात डांबून ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये, त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे कलम लावतात, सराईत गुन्हेगारांसारखी त्यांना ट्रीटमेंट देतात, तर हे सहन केल्या जाणार नाही। आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज मोर्चा काढला। CP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते नक्कीच याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करतील। आश्वासन पूर्ण नाही झाले तर आगे पुढची काय? आश्वासन पूर्ण नाही झालं तर आम्ही परत आंदोलन नक्कीच करू। येथे पेट्रोलिंग करणारे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांना माहिती देऊन कारवाई करण्याची विनंती केली, पण संग्राम ताटे यांनी बुलेटस्वारावर कारवाई न करता तसेच सोडून दिले व वकिलांनाच ठाण्यामध्ये 6 ते 7 तास बसून ठेवले। त्यांच्या कुटुंबाला येथे बोलावून घेतले। वकिलांना अशी वागणूक देणाऱ्या सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले आहे। आमचे 2 सहकारी वकील किशोर वैष्णव आणि सिद्धार्थ बनसोडे हे साताराच्या उड्डाणपुलावरून चाललेले असताना त्यांना एका बुलेटस्वाराने तिथं हुल मारली। त्या कारणावरून त्यांची हुज्जत झाली असताना बुलेटस्वाराने त्यांना मारहाण केली। त्यावेळेला PI संग्राम ताठे हे तिथून पेट्रोलिंग करत असताना त्यांनी विनवणी केली की या बुलेटस्वारावर तुम्ही कारवाई करा, आणि जर का फिर्यादी हे वकील असताना जर का पोलिसांनी त्यांची तक्रार न दाखल करून घेता केवळ ते वकील आहे या द्वेष भावनेमधून एक NC स्वरूपाचा 185 मोटर व्हेकल ॲक्टचा ड्रंक अँड ड्राईव्हचा जो गुन्हा आहे याच्यामध्ये ॲफरेचे सेक्शन लावले। त्यांना 6 ते 7 तास बसून त्यांच्या परिवाराला बोलवून घेतलं आणि त्यांच्या महिलांबद्दल त्यांच्या घरच्यांबद्दल अपशब्द तिथं त्या वकिलांसमोर वापरले। ही सगळ्यात मोठी हीनास्पद वागणूक जी आहे ही या पोलीस महोदयांकडून घडलेली आहे, आणि या सर्व प्रकाराबद्दल आमचा छत्रपती संभाजीनगराचा जो वकील संघ आहे यांनी आज मोर्चा काढून या प्रकरणाबद्दल जे संग्राम ताठे यांनी पोलीस खात्याचा जो गैरवापर करून जे यापूर्वीचे जे दाखले आहेत वाजेंसारखं वागण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, तर ते चांगल्या लोकांचं संरक्षण करण्याचं सोडून त्यांनी त्या बुलेटस्वाराला सोडून दिलं आणि चांगल्या लोकांना बसवलं आणि त्यांना 12 वाजेपर्यंत बसून त्यांचं CA रिपोर्ट होईल इथपर्यंत मेडिकलसुद्धा केलं। जे की 31ला जर का ड्रंक अँड ड्राईव्हचे जर का आरोपी सापडले तर त्याला ब्रेथ ॲनालायझरद्वारे फक्त तपासणी केल्या जाते आणि त्याला सोडून दिल्या जातं आणि फक्त NC फाडल्या जाते। ते रोजचा हा प्रकार आमच्या न्यायालयामध्ये ते लोक 10-10 हजार रुपये भरतात, कोणी 6 हजार भरतात। मग या वकिलांच्या बाबतीमध्ये संग्राम ताठेंची जी वागणूक आहे ही जाणीवपूर्वक केल्याचं स्पष्ट दिसून येतं, आणि अशा पद्धतीने जर का वकिलांच्या विरोधात जर का पोलिसाचा जो विभाग आहे हा जर का द्वेषपूर्ण भावनेमधून जर काम करत असेल तर इथून पुढं वकील देखील त्यांना जशास तसं उत्तर देतील। मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की PI संग्राम ताठे यांची या प्रकरणामध्ये तात्काळ चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर योग्यतेने कारवाई करण्यात यावी, त्यांना बडतर्फ केलं जावं। CP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही सर्व वकिलांनी त्यांना निवेदन दिले आहे की जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही व त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही अशा प्रकारे इनलिगल डिटेक्शन कोणत्याही वकिलाचं किंवा सामान्य माणसाचं होऊ नये याच्या निषेधार्थ आज आम्ही हजारोच्या संख्येने सर्व वकील बांधव CP साहेबाला बाहेर बोलून, हालाकी आम्हाला शिष्टमंडळच फक्त परवानगी दिली होती की शिष्टमंडळांनीच जाऊन निवेदन देण्यात यावे, परंतु आम्ही सर्व वकिलांचा आग्रह असा होता की आम्ही प्रत्यक्षच आपल्या भावना मांडणार आणि इथे होणारी गुन्हेगारी
या प्रशासनाने पोलिसांनी सक्षमपणे त्याचा हाताळणी केली पाहिजे. जे गुन्हेगार खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावरच कारवाई केली पाहिजे.